नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपण खूप दिवसांनी भेटत आहोत. तर मी एक काही पार्ट्समध्ये अध्यात्म ही सिरीज घेऊन येणार आहे, जसं मला वेळ मिळेल तसं. तर मी आत्ताच पण अध्यात्म हे काय आहे हे कळण्यासाठी तुम्हाला माझा अनुभव ऐकला पाहिजे, तरच तुमचा विश्वास बसणार आहे. आणि खरं तर असे अनुभव सांगू नयेत, असे खूप सारे अनुभव येतात, पण त्यातला एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगते. आणि तो आत्ताच लेटेस्ट आलेला अनुभव आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्री स्वामी समर्थांच्या पादुका अक्कलकोट येथे असलेल्या श्री मालोजीराजे भोसले यांच्याकडे असलेल्या पादुका आणि सूर्यमणी यांचे दर्शन आपल्याला त्या पुण्यामध्ये आल्या आहेत आणि त्यांचे दर्शन आपल्याला घ्यायला मिळणार आहे. तर हे मला ॲक्च्युली माहीत नव्हतं. ॲक्च्युली मी गावाला गेले होते काही दिवस आणि त्यानंतर आल्यावर मला कळालं की ते पण रात्री की असं असं आहे. आणि मी ते रील्सही बघितले की खूप गर्दी आहे. मग लोकांना पाठवलं गेलं आणि ते बघितल्यानंतर मला क्लिक झालं, मला आठवलं. कारण 8 दिवसांपूर्वी मला सतत 2 दिवस झाले श्री स्वामी समर्थ बाप्पांचे रील्स किंवा आजूबाजूला प्रत्येक रिक्षावर मला श्री स्वामी समर्थ लिहिलेलं, त्यांचा फोटो असलेला रिक्षा पास होत होत्या किंवा मला असं जाणवत होतं, लिटरली जाणवत होतं की श्री स्वामी समर्थ मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात किंवा माझ्या आजूबाजूला ते आहेत. खरं तर इतर वेळेस पण कधीकधी आपल्याला दिसतात रिक्षांवर लिहिलेल्या बऱ्याच वेळा आणि रील्समध्ये पण ह्यावेळेस मला खूप जाणवत होतं की मी इव्हन स्वामी बाप्पांना बोललेसुद्धा की स्वामी बाप्पा, तुम्ही मला काय सांगायचा प्रयत्न करत आहात किंवा काय संकेत द्यायचा तुमचा प्रयत्न आहे. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की माझी काही घरची गडबड होती आणि त्यानंतर मला गावाला जायचं होतं, म्हणून माझ्या डोक्यातून ते नंतर निघून गेलं. पण 2 दिवस प्रचंड मी अस्वस्थ होते की काय मला संकेत मिळतो मला कळत नव्हतं. मग त्याच्यानंतर जेव्हा मी आले पुण्यामध्ये तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता मला गेलंच पाहिजे. आणि अनायासे मला सुट्टी होती, कारण मी गावाला जाऊन आले होते, त्यामुळे मी सुट्टी घेतली होती. नाहीतर ऑफिस असतं तर शक्य नव्हतं. आणि आम्ही 4 वाजता गेलो आणि लिटरली असं मला वाटलं की आता लाईनीत थांबावं लागणार आहे, पण काहीही लाईन नव्हती. मी एवढंसुद्धा म्हटलं आहे की आता जाऊन तर बघायचं, झालं दर्शन, झालं नाही झालं नाही झालं, पण अर्थात त्यांनी एवढे संकेत दिले होते म्हणजे दर्शन होणारच होतं. आणि इव्हन नेक्स्ट व्लॉगमध्ये